आम्हाला हे लग्न मान्य नाही, मान्य नाही। ज्या मुलींनी गावासमोर आमची इज्जत घालवली तिने आमची माफी मागावी, तर आणि तरच आम्ही या लग्नाचा विचार करू। जीजी, आवाज खचून जाऊ नका, सगळं पांडुरंगावर सोडा आता, शांत व्हा। तुम्ही मामा बसा 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 बस। खरं तर आम्ही इथं तुमची माफी मागायला आलो। आता इथं जे काय झालं ते खरं लय वाईट झालं। आई साहेबांच्या वतीने आम्ही तुमच्या सगळ्यांची माफी मागायला आलोय। मामा आम्हाला हो नाही नाही, त्यांची काय चूक आहे तवा? आता मामी त्यांच्या बाजूने विचार करायचा असू दे। खरं तर आमचं चुकलं, आम्ही त्यांना कल्पना द्यायला पाहिजे होती। पण त्या पण आई आहेत ना। मामा तुम्ही जयश्रीला किती समजून घेता हा? पण तुम्ही काय बोलला का नाही त्यांच्याशी? नंतर काय म्हणले आई साहेब? काहीतरी सांगा की आम्हाला। खरं तर मामा आम्ही स्वतःहून तुमच्या पुढे लग्नाचा विषय काढला होता। आता हे जे काय झालंय हे आमच्यासाठी पण धक्काच आहे। आम्हाला वाटलं एकुलता एक मुलगा आहे म्हणजे आई साहेब सांभाळून घेतील, पण काय तुम्ही आज लग्नाची बोलाचाली करायला आमच्या घरी येणार हे अख्ख्या गावाला माहित होतं। आधी जेडीच्या बाबतीत एकदा तसं घडलंय, दुसऱ्यांदा परत। गावात कसं तोंड दाखवायचं आम्ही आता? आई साहेब त्यांच्या निर्णयावर ठाम आहे। पण आम्ही पण देशमुख आहोत, आम्ही पण आमच्या निर्णयावर आणि मतावर ठाम आहोत। म्हणजे मामी आता काही झालं कितीही झालं तरी हे लग्न होणार। मग भले आई साहेबांचा विरोध असला तरी। हो तुमचं बरोबर आहे, पण आई साहेबांच्या विरोधात जायचं म्हणजे? तुम्ही असा काही गडबडीनं निर्णय घेऊ नका। अहो पाहिजे तर आई साहेबांशी मी बोलतो परत एकदा। मामा हो आई साहेब ऐकणारच नाही, आम्हाला चांगलं माहिती। हो मग आता काय आम्हाला पण वाटत होतं जयश्रीवर लग्न व्हावं, ते होणार। पण आई साहेबांचं मन शीतलमुळे दुखावलंय हे पण तितकंच खरंय।
अजिंक्य, शीतल, यू आर नॉट रॉंग. तसं तुमचं तरी कुठं काय चुकलं नाही का? जे झालं ते झालं. आमच्या आईसाहेब इथनं असे निघून गेल्या याचा आम्हाला पण लय वाईट वाटते. अजिंक्य, आम्ही तुम्हाला मोठ्या मनानं माफ करतो. आणि वन्स अगेन सांगतो, दुनिया इकडची तिकडं झाली तरी हे लग्न होणार म्हणजे होणार. तुमची तयारी असेल तर आमची बी आहे. आमचं नक्की असल्याशिवाय आम्ही काहीच बोलत नाही. 2 दिवसात आपण लग्न करून टाकू, जसं आपलं ठरलं होतं तसंच. हर्षवर्धन देशमुखचा शब्द आहे हा. इतक्या सहजासहजी पलटणार नाही. खरंच नशीबवान आहेस बघ तू. आज मला कळलं तुम्ही कसं का वागाना, पण काय जरी झालं तरी भैया आपल्या पाठीशी उभं राहिलं. पोरा, आता काय बोलू बाबा, तुझं उपकार. भाऊजी काय बोलताय? मी कोण परका आहे का? नातूच आहे तुझा. हा, आता काही गैरसमज होते ते दूर झाले असते तर सगळं पहिल्यासारखं नीट झालं असतं. पण असो, आता त्याच्याच मनात नाही त्याला आपण तरी काय करणार. आणि आम्हाला विश्वास आहे आमच्या आईसाहेब नाराज होऊन इथून निघून गेलाय. हळूहळू त्यांचा पण राग निघून जाईल. शीतलमुळे त्यांचा जो काय अपमान झाला होता तो अशा प्रकारे बाहेर पडला. पण ठीक आहे, त्या मोठ्या मनाने सगळं विसरून जातील, सगळं ठीक होईल. आता आम्हाला जयश्री बरोबर लग्न करायचंय, आम्हालाच पुढाकार घेतला पाहिजे. पण अजिंक्य, आता तुम्ही पुढाकार घ्यायचा. म्हणजे अजिंक्य, शीतल, आता आमच्या लग्नाची सगळी जबाबदारी तुमच्या दोघांची. सगळं तुम्ही पुढे होऊन करायचं. आम्ही फक्त मंडपात येऊन उभं राहणार. हे मान्य असेल तर, आणि तरच हे लग्न होईल. ठीक आहे, आमची काहीच हरकत नाही. या लग्नाची संपूर्ण जबाबदारी मी आणि शीतल घेतो.
प्रेसिडेंट बोला, काय म्हणताय? गप्प बसा. ही काय पद्धत आहे? अहो मला माहितीये तुम्हाला राग आलाय. पण राग नाही येणार तर काय होणार हो? हं? तुमची आई इथं येऊन काय दंगा घालून गेली? सॉरी बर का, एक्स्ट्रीमली सॉरी. सॉरी? आधी पाठीभर शेण खा आणि मग सॉरी म्हणा. पहिली वेळ नाही म्हणा तुमची, कायम असंच होते. प्रेसिडेंट जरा सांभाळून बर का. हो, तुम्ही नका मला सांगू सांभाळून म्हणे. तुम्हाला आधीच कळायला पाहिजे होतं तुमच्या आई इथे येऊन असं बोलणार येते. आणि त्यांना नव्हतंच मान्य तर मग कशाला इथं घेऊन यायचं? अहो प्रेसिडेंट, मिसअंडरस्टँडिंग झाली हो. म्हणजे मलाही नव्हतं माहिती आईसाहेब असं काहीतरी म्हणतील. वा, आणि इथंच येऊन बोलल्या का सगळं? काय बोलल्या मला त्या? टाकलेली मी. आणि तुम्ही काय दिवे लावले तो? हं? तुम्हाला तर मंडपात नकार दिला ना शीतलनी. मग तुमचं बी लग्न मोडलंच की. दॅट इज वाय जयश्री, तुम्ही आधी शांत व्हा. बघा, पाहिजे तर मी परत एकदा सॉरी म्हणतो तुम्हाला. आता काही झालं ना तरी आमच्या आईसाहेबांच्या सुनबाई तुम्हीच होणार. ते कसं असतंय, आळणी जाळणी आणि रस्सा इज रस्सा. ते पण काय आता? अहो मेन भाग विसरला की तुम्ही. शीतलन तिच्या घरच्यांचा जो अपमान झालाय याला आहे का पीठ? तिथं आमच्या आईसाहेब असल्यामुळे तिला बी काय बोलता आलं नाही. गप उभी होती कोपऱ्यात, चिडीत चुप एकदम. हा, ते तर आहेच. पण मग आम्हाला कशाला पडायचं त्यात? तिथं आमचा जीव लागला ना टांगणीला. मम्मीचं बीपी बी हाय झालंय. अहो डोंट वरी, फेडरेशन अध्यक्ष आहेत त्या, होईल नीट. पण याच्यामध्ये शीतल आणि तिच्या घरच्यांचा जो अपमान झालाय का नाही, ह्याला काही तोड नाही बघा. आणि मला बी हेच पाहिजे होतं. अहो, सगळ्यांचीच तोंड पडलेत. बोला की काय तर. चला. मामा, मामा, का रे, काय झालं? अरे तयारीला लागलं पाहिजे. 2च दिवस आहेत हातात. अच्छा, आता मला तर काहीच कळणं झालंय बघ. अरे पण ते लग्न होणार असं सांगून गेल्यात ना. असं हर्षवर्धन म्हणले, पण त्यांच्या आईचं काय? त्या काय म्हणल्या ते सगळ्यांनी ऐकलं नाही का? आणि त्यांना जर पसंत नसेल तर कसं करायचं रे? तू नको विचार करत बसू. ते त्यांचं ते बघतील ना. अरे असं कसं म्हणतोस आजा? जेडी लग्न करून त्या घरात जाणार आहे. उद्या रोज उठून तिला त्यांना सामोरं जायचंय.
मामा आता ते एवढं सांगून गेलेत तर असं काय नाही व्हायचं. मला असं वाटतंय समाधानाचं बरोबरच आहे सगळं. अजून तर काही त्या माणसाचा मला भरोसा वाटत नाही. नाही नाही मामा, अरे नका तुम्ही असं करू. चला सगळी उठा बघू, चला आपण लागू का मला. हा अरे लग्न होतं व्यवस्थित. आता मी 3 दिवसांनी जाणार आहे ना, नेमकं त्याच दिवशी लग्न करायचं चाललंय ना. अरे मग लय गडबड होईल त्या दिवशी. चेडे उठ, जे उठ, मामी उठा चला. अजिंक्य, शीतल, मला तुमची एक मदत पाहिजे. अहो मामी असं का म्हणताय? अहो आम्हीच तर करणार आहे सगळं पुढे होऊन. मी काय सांगते ती आधी नीट ऐकून घ्या. तुम्ही दोघ जण ह्या लग्नापासून जरा लांबच राहावा. कुठली मदत काय सुद्धा नसेल माझ्यासाठी. एवढा उपकार करा. अहो मामी, अगं पुष्पे, यांनीच पुढवून करायचं असं सांगितलं ना हर्षवर्धननी. आणि मग आता हे नवीन काय लावलेस तू? यांच्यामुळे आजवर अनुभवच तसे आलेत. आजवर जवा कधी माझ्या जयडीचं काय तर चांगलं व्हायला लागले तवा तवा ह्यांच्यातलं कोणतरी आडवं आलेलं आहेच. मग काय चुकीचं बोलते मी, सांगा ना. अहो जेडीचं चांगलं व्हावं एवढंच आमच्या मनात आहे, बाकी काय नाही. अगं पुष्पा, पोरं चांगल्या मनाने म्हणतात ग. तुम्ही तर मध्ये पडूच नका. लई झालं आता. दर येळेच आहे ही. मामी अहो तुम्ही उगा गैरसमज करून घेताय. जयश्री, तुम्हाला बी असंच वाटतंय का? तू तर जाऊ दे. अगं तू तर लय आतल्या गाठीची आहेस बघ. आणि काय ग, आत्ता विचारतीस वे तिला? मगाशी नरड्यातनं आवाज फुटत होता का? तुमच्या सगळ्यांच्या मोहर रक्त आटवून काय होणार आहे तवा? मामी असं बोलायला लागल्यावर मग कसं होणार? आजा, अरे तू नको लक्ष देऊ तिच्याकडे. असं काय झालं ना की ती अशीच बैसटल्यावानी बोलती बघ काहीतरी. मामा अहो जाऊ द्या, आपण तरी तयारीला लागू. समाधान आहे. हे बघ उठ. अरे एवढी पोरं म्हणतात तर लाग कामाला. आणि आपण पण 2 दिवसात एवढं लग्न चांगलं करून दाखवू गावाला की सगळ्यांनी आपलं नावच काढलं पाहिजे बघ. हा